सातारा. मी स्वप्नील घोरपडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण आहोत साताऱ्यातील मेढ्याजवळ असलेले करंजे हे गाव. या गावामध्ये यापूर्वी आपण 2011 साली कार्यक्रम घेतला होता आणि त्यानंतर आता पुन्हा आपण 2026 मध्ये हा कार्यक्रम आपल्या या गावामध्ये घेतो आहोत. या गावामध्ये माझ्याबरोबर भरपूर महिला आहेत, त्यांच्याबरोबर आजचा हा आपण कार्यक्रम घेतोय. कार्यक्रमाला सुरुवातीला आपण विचारणार आहोत 3 प्रश्न. 3 प्रश्नांची अचूक उत्तर देणाऱ्यांना मिळणार आहे पुणा गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस. तर बघूया आजच्या या कार्यक्रमामध्ये कोण जिंकणार. पुणा गाडगे आणि सन्स यांच्याकडून आकर्षक बक्षीस. आपलं नाव? जेवला का नाही? या पुढे तुम्हाला सांगायचे सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? काय करता आपण? असिस्टंट प्रोफेसर आहे फार्मसी कॉलेज. बर, साताऱ्यामध्ये किती तालुके आहेत? कुणाला येतं या प्रश्नाचं उत्तर? सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत? सोपा आहे प्रश्न. या ना इकडे या. या कुणाला येतंय उत्तर? तुम्हाला येतंय? तुमचं नाव? तिकडे 36. सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात? 36. बरोबर आहे का? लहान मुलगा म्हणतो चुकलं. कसं काय रे, चुकलं का? चुकले. तुमचं नाव? सातारा जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके येतात? 11. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आपलं नाव? यांनी पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिले. आता दुसरा प्रश्न तुम्हाला सांगायचे सातारा जिल्ह्यामधील कोणत्याही 5 किल्ल्यांची नावं. अजिंक्यतारा, प्रतापगड. हळूहळू गडबड आहे. जेवण झालंय ना? अजिंक्यतारा, अजिंक्यतारा 1, प्रतापगड 2, मकरंदगड, मकरंदगड 3, सज्जनगड, सज्जनगड 4 आणि शेवटचा प्रतापगड झाला. पुढं साताऱ्यामध्ये किती आहेत माहिती? किल्ले माहिती? वर्धनगड 5. अशा 5 किल्ल्यांची नावं सांगून दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. आपलं नाव? आता टेन्शन आलंय. आलंय का नाही? नाही आलं. मी अवघड प्रश्न विचारणार आहे. विचारा. एवढं बिंद असतं. जेवण जास्त झालंय. काय होतं जेवणाला? वरण भात, गुलाबजाम, वांग्याची भाजी. आवडतं ना? काय? वरण भात आणि गुलाबजाम? खूपच. हा, गुलाबजाम जास्त खाल्लेत. आता तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन विजेते होणार का नाही? होणार. तुम्हाला काय माहिती आहे सातारा जिल्ह्याविषयी? सातारा ही शोधांची वीरांची भूमी. सावित्रीबाई फुले जे आदर्श शिक्षक होऊन गेल्या, त्यांचं नायगाव गाव या सातारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे रामदास स्वामींची समाधी सज्जनगड या ठिकाणी आहे. आंदोलनाला गोंधळकर महाराजांची समाधी आहे. कुशेगावला सेवागिरी महाराजांची समाधी आहे. असं विविध ठिकाणी या सातारा जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहेत. बरोबर. असा हा सातारा जिल्हा आहे की त्या जिल्ह्यामध्ये भरपूर माहिती आपल्याला साताऱ्याविषयी आहे. आता मला तुम्हाला विचारायचं तिसरा आणि शेवटचा प्रश्न. या तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल पुणा गाडगे आणि सन्स यांच्यातर्फे एक आकर्षक बक्षीस. साताऱ्यातील मारवाडी चौक या ठिकाणी असलेले हे शोरूम की ज्या ठिकाणी अनेक सुवर्ण आणि चांदीच्या वस्तू मिळतात. तर तुम्हाला आणि तिसरा आणि शेवटचा प्रश्न विचारतोय. सातारा जिल्ह्यातील औंध या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे? यमाई देवीचं मंदिर आहे. माझा प्रश्न होता तिसरा. साताऱ्यातील औंध या ठिकाणी कोणत्या देवीचं मंदिर आहे? यमाई देवीचं मंदिर आहे. जोरदार तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ आजच्या कार्यक्रमातील आपल्या पहिल्या विजेते मिळालेले आहेत मुक्त हनुमंत नावाडे. यांना मिळते पुणा गाडगे आणि संस्थेतर्फे आकर्षक बक्षीस. जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. तर या कार्यक्रमाचे पहिले विजेते आपल्याला मिळत. अजून काही महिला त्यांच्याशी बोलूया. तुमचं नाव? काय जेवलं नाही? मग आवाज काय येतोय? हा, नाव काय? हा, सातारा जिल्ह्याविषयी काय माहिती आहे तुम्हाला? काय करता आपण? गृहिणी आहात. कुठे फिरायला वगैरे? मिस्टर येत नाहीत काय? कुठे आहेत का इथं? तुमच्यासाठी माझा पहिला प्रश्न आहे. सातारा विषयी विचारतो. त्या अगोदर सातारा विषयी तुम्हाला काय काय माहिती आहे? सातारा आपली मुलांची भाषा आहे. भरपूर सारी किल्ले आहेत.
एवढंच माहित आहे. साताऱ्याविषयी तुम्हाला विचारत होतो. तुम्हाला सांगायचा पहिला प्रश्न माझा तुमच्यासाठी आहे. साताऱ्यातील असं कोणतं गाव आहे की ज्या गावामध्ये प्रत्येक घरातील एक व्यक्ती आर्मीमध्ये असतो? आर्मीचं गाव म्हणून सातारा जिल्ह्यातील कोणतं गाव ओळखलं जातं? घरातला हा एकतरी जवान आहे आणि पिढ्यानपिढी चालत राहिलेला आहे. असं हे मिलिटरी हापशिंगे हे आपल्या सातारा जिल्ह्यातील गाव आहे. सातारा जिल्ह्याविषयी अजून काय माहिती आहे तुम्हाला? सातारच्या साईडून सगळे 7 किल्ले आहेत, 7 गड आहेत, त्यामुळे त्याचं नाव सातारा पडलेलं आहे. आणि कर्वेर भाऊराव पाटलांनी पहिल्यांदा रयत शिक्षण संस्थेची स्थापना ही सातारामध्येच केलेली होती. सगळ्यात बाजूनी सातारा संपली. अगदी बरोबर तुम्ही सांगितले. माझा तुमच्यासाठी दुसरा प्रश्न आहे. जसं तुम्ही आता रयत शिक्षण संस्थेचं नाव घेतलं तर मी त्याच्यावरतीच तुम्हाला प्रश्न विचारतो. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सर्वात पहिली शाळा साताऱ्यातील कोणत्या ठिकाणी चालू केली? काय नावाने चालू होती? कर्मवीर वसतिगृह. साताऱ्यातील धरणीची बाग या ठिकाणी सर्वात अगोदर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी कमवा आणि शिकार योजनेमार्फत हे वसतिगृह चालू केलं होतं. तुम्ही दुसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवून द्यायच्यासाठी. 2 प्रश्नांचे अचूक उत्तर दिले. आता तिसऱ्या आणि शेवटचं या प्रश्नाचं अचूक उत्तर देत आहे तर तुम्हाला मिळेल पुणा गाडगे आणि सस यांच्यातर्फे आकर्षक बक्षीस. मला तुम्हाला विचारायचं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय माहिती आहे याच्याविषयी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपली राज्यघटना लिहिलेली आहे आणि त्यांनी काही झालं तरी सगळ्यांना शिक्षणाचे महत्त्व दिलेले आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही किंवा काय, आणि सगळ्या समाजाला एकत्र राहण्याची म्हणजे विनंती केलेली होती. त्यातूनच त्यांनी राज्यघटनेमध्ये तेच लिहिलेलं आहे. अगदी बरोबर. अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शिक्षण साताऱ्यामध्ये झालंय, माहितीये तुम्हाला? मला तुम्हाला तिसरा प्रश्न हाच विचारायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील कोणत्या शाळेमध्ये झालं? अगदी सोपा प्रश्न आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण साताऱ्यातील कोणत्या शाळेत झालं? मौसम में कपड़े सूखने का नाम ही नहीं लेते, धूप दिखती नहीं और गिले कपड़ों में सीलन और बदबू आने लगती है। अगर आप भी इसी प्रॉब्लम से परेशान हैं, तो ये लो इलेक्ट्रिक क्लॉथ ड्रायर। इसमें आप 1 नहीं 2 नहीं बल्कि टोटल 9 कपड़ों को रखकर बस 20 मिनट में सूखा सकते हैं। फिर काम होने के बाद फोल्ड करो और कहीं भी रखो। तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई, ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई। सोड सोड घराची वेस, नेस नभाची साडी नेस। सोड सोड घराची वेस, नेस नभाची साडी नेस। घे तुझा तुला अवकाश, घे मुक्त मोकळा श्वास। तुझी कहाणी तूच उभी तू बहिणाई, या विशाल गगनावरती तू निळ्या नभाची शाई, तू निळ्या नभाची शाई। तू ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई, ये ग ये बाई गाऊ आकाशाची आई। तुम्ही पाहता आपला आवडता कार्यक्रम सलाम सातारा.